नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे काल पूर्व परिस्थिती होती आपण आज त्या जागेवर आलेलो. काल जो आपण व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ इंस्टाला, फेसबुकला, युट्यूबला व्हायरल आहे. आणि त्या व्हिडिओ मध्ये पाणी आपण काल बघितलेलं होतं की डोक्या इतकं इथं पाणी होतं. आज बघा त्या कपाशीची काय अवस्था झालेली आहे. तर एक मिनिट तुम्हाला दाखवत आहोत आपण की या कपाशीची काय अवस्था झालेली आहे. कालच्या व्हिडिओ मध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये फरक बघा. ते एवढं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. हे बघा, अख्खं कपाशीचं शेत लोळून बसलेलं आहे. शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं. शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आणि अजूनही कसल्याही प्रकारची प्रशासनाची मदत इथे मिळालेली नाहीये. हे पहा, हे कापसावरती सगळे आज माती येऊन पडलेली आहे. सगळं हे नुकसान झालेलं आहे. ही अशी अवस्था आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्यांनी जगावं का मरावं अशी अवस्था झालेली आहे. सकाळी या शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याचा विचार केलता, पण गावातल्या माणसांनी सांगितलं की बाबा जीवनामध्ये अडीअडचणी येत असतात, जीवन संपून काय भेटणार नाही, म्हणून सरकार काहीतरी तातडीची मदत करीन किंवा पाहुणे रावळे काही हातभार लावतील ह्या हिशोबाने त्यांना सांगून समजून हे ते शांत बसलेले आहेत. बघा, हे खरोखरच हे दाखवा इकडे चित्र कॅमेरामॅन की किती अवस्था आहे. ही एवढी अवस्था आहे की सांगायसारखं पण नाही. हे सगळं अथोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. शेतकऱ्याला तोपर्यंत निसर्ग असाच खिंडीमध्ये गाठणार आहे. वैऱ्यासारखा पाऊस वागतोय आणि शासनाचंही काही धोरण नाही. शासन मात्र निकषाच्याच जाळ्यामध्ये बार बार आपल्याला अडकीत आहे. नुसतं अभ्यास करू कौरक अभ्यास होतोय या सरकारचा हेच मेळ लागा नाही. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे भरपूर. हे सगळं जे आलेलं हातातोंडाशी आलेलं पीक आज हे सगळं मातीमध्ये मिसळलेलं आहे. मातीमोल झाली, कवडी किंमत झालेली याची आज. तर हे कापूस येचता येत नाही, काही नाही. आता ह्याला सरळ सरळ उपटून फेकून बांधावर टाकणे. आणि विशेष म्हणजे इथं माती बी राहिलेली नाहीये. त्या रानामध्ये जी काय शेताचा पोत आहे तो पण हा पोत खराब झालेला आहे. म्हणजे आता हे पुढील 10 वर्ष हे शेत आता पिकणार नाही अशी अवस्था झालेली आहे. तर आपण जाणून घेऊ, जे शेतकरी इथं आपल्यापाशी उभा आहेत